नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत। मुलंही जातात सोडून, मुलांना सासरी पाठवलं जात नाही घरातून, पण मुलंही जातात सोडून आपलं घर, आपली खोली, गल्ली, मित्र अन गाव, शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पोटा पाण्यासाठी रात्रभर खूस बदलत बिन झोपेचा कण अन कण घराचा साठवत राहतो उदास डोळ्यात। आपले जग मागे सोडताना, सर्टिफिकेट अन कपडे सुटकेसमध्ये भरताना, भरलेल्या छातीत मनाचं मेण होताना, आपली बाईक, बॅट अन भिंतीवर लावलेलं आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पाहत, ओलसर डोळ्यांनी कसनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो। मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही जातात घर सोडून। रेल्वेच्या दारात, बसमधल्या खिडकीतून, बंद कारच्या काचेतून, विमानतळावर चेक इन करताना डोळ्यातलं पाणी लपवत हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत। हळूहळू चालत्या रेल्वेसोबत, ओला उबर सोबत, बस सोबत किंवा चेक इन करण्याकरता नाहीसा होतो मुलगा। मुलांची पाठवणी नाही होत घरातून, पण मुलंही जातात घर सोडून। आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका, आणि वाजणार नाही दाराबाहेर खुणेचे हॉर्न। घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्य कल्लोळाचा मेळा। उंबरठा ओलांडताना घराचा त्यालाही रडावंसं वाटतं, आईच्या गळ्यात पडून पुन्हा मूल व्हावंसं वाटतं, पण जबाबदाऱ्यांचा बंधारा अश्रूंची वाट अडवतो। मुलगा मग साऱ्या भावना खोल छातीत दडवतो। मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात, माहेर तुटण्याच्या दुःखावर शेकडो गीतं लिहिली गेली, पण मुलं मात्र घराच्या अंगणातून बॅग घेऊन शांतपणे निघून जातात एका अनोळखी शहरात, जिथे कोणीही त्याची वाट पाहत नाही, अशा कुठल्या तरी एका घरात। मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन करतात। हो, हे खरंच आहे की मुलांची पाठवणी नाही होत घरातून, पण मुलंही घर सोडून जातात, मुलंही घर सोडून जातात। धन्यवाद।